नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। राष्ट्रीय शेतकरी दिवस हा भारतातील शेतकऱ्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। हा दिवस भारताचे 5वे प्रधानमंत्री आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली होती, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। शेतकरी हे आपल्या देशाचे अन्नदाते आहेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान आहे। हा दिवस शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्यांच्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे। शेतकरी दिन साजरा करण्याच्या निमित्ताने शेतकरी मेळावे, प्रदर्शने, पुरस्कार वितरण असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात। 23 डिसेंबर 1970 हा मराठी रंगभूमीसाठी एक ऐतिहासिक दिवस होता। या दिवशी दी गोवा हिंदू असोसिएशनच्या पुढाकाराने विवा शिरवाडकर यांनी लिहिलेले आणि पुरुषोत्तम दारवेकर यांनी दिग्दर्शित केलेले नटसम्राट हे मराठी रंगभूमीवरील एक मैलाचा दगड ठरले। या नाटकातून एका नाट्यकलावंत आणि त्याच्या कुटुंबाच्या आयुष्याची, कला आणि जीवनाच्या संघर्षाची कथा सांगितली गेली। शिरवाडकर यांच्या मार्मिक संवादांनी आणि दारवेकर यांच्या प्रभावी दिग्दर्शनामुळे हे नाटक प्रेक्षकांच्या मनावर खोलवर बिंबले। नटसम्राट हे नाटक मराठी रंगभूमीवरच नव्हे तर भारतीय रंगभूमीवरही प्रसिद्ध नाटक बनले। या नाटकाचे अनेक वेळा पुनर्मंचन झाले आणि ते आजही प्रेक्षकांना प्रेरणा देत आहे। हे नाटक मराठी रंगभूमीवरील अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान बनले आणि या नाटकातील भूमिका करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न देखील बनले। चौधरी चरण सिंग यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील नूरपूर गावात झाला। ते एक साधारण शेतकरी कुटुंबातील होते। त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आणि नंतर वकील म्हणून काम करू लागले। त्यांच्यातील शेतकरी हिताच्या भावनेमुळे ते राजकारणात आले। स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर ते भारतीय राजकारणात एक प्रभावशाली नेता म्हणून उदयास आले। त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी अनेक कायदे आणि धोरणे लागू केली। त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूदान आंदोलन आणि सहकार चळवळ यासारख्या योजनांचा लाभ दिला। चौधरी चरण सिंग यांनी लोकदल या पक्षाची स्थापना केली। 1979 ते 1980 या कालावधीत ते भारताचे प्रधानमंत्री होते। त्यांच्या काळात देशात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। चौधरी चरण सिंग यांना आजही भारतातील शेतकऱ्यांचा मसीहा म्हणून ओळखले जाते। त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा केला जातो। त्यांचे योगदान भारतीय राजकारण आणि शेतकरी कल्याण या दोन्ही क्षेत्रात अविस्मरणीय आहे। रत्नाप्पा कुंभार हे केवळ एक स्वातंत्र्य सैनिक नव्हते, तर ते एक सामाजिक कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील दिग्गज आणि भारताच्या संविधान सभेचे सदस्य देखील होते। त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1909 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निरशिमगाव या गावात झाला। त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाला लहानपणापासून साथ दिली आणि ब्रिटिशांच्या विरुद्धच्या लढाईमध्ये ते सक्रिय सहभागी होते। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रत्नाप्पा कुंभार यांनी भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते आणि भारताच्या संविधानाच्या मसुद्यावर स्वाक्षरी करणारे एकमेव कोल्हापूरकर होते। त्यांनी सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय काम केले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळीला त्यांनी बळकटी दिली। रत्नाप्पा कुंभार यांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले। त्यांना 1985 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांचे 23 डिसेंबर 1998 रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले। 23 डिसेंबर 2001 हा दिवस बौद्ध धर्माच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून नोंदवला गेला। या दिवशी बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील केसरी या गावात जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप आढळला। या शोधामुळे बौद्ध धर्म आणि त्याच्या इतिहासावर नवीन प्रकाश पडला आणि जगभरातील बौद्ध भक्त आणि इतिहासकारांमध्ये एकच खळबळ उडाली। या स्तूपाची उंची 104 फूट असून तो आपल्या विशाल आकाराने सर्वांनाच आश्चर्यचकित करतो। हा स्तूप मौर्य काळात बांधला गेला असा अंदाज आहे आणि तो बौद्ध धर्माच्या प्रारंभिक काळातील एक महत्त्वपूर्ण वास्तुशिल्प आहे। या शोधाने बौद्ध धर्म भारतात किती प्रमाणामध्ये फोफावला होता याची प्रचिती आली। आज केसरिया स्तूप
हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून बनले आहे। दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देऊन या ऐतिहासिक स्थळाची झलक पाहतात। स्तूपाची देखभाल आणि संवर्धन करण्यासाठी सरकार आणि खासगी संस्थांकडून प्रयत्न केले जातात। पी.व्ही. नरसिम्हा राव हे एक प्रखर राजकारणी, अर्थशास्त्री आणि दूरदर्शी नेते होते। त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली। 1991 मध्ये भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी आर्थिक सुधारणांची मोहीम हाती घेतली। या सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली। नरसिम्हा राव यांनी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर एक मजबूत स्थान मिळवून दिले। त्यांनी अनेक देशांशी द्विपक्षीय संबंध मजबूत केले। 23 डिसेंबर 2004 हा भारताच्या राजकीय इतिहासात एक दुःखद दिवस बनला। या दिवशी भारताचे 9वे प्रधानमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पी.व्ही. नरसिम्हा राव यांचे निधन झाले। के करुणाकरन हे केरळच्या राजकारणात एक दशकांपासून एक प्रसिद्ध चेहरा होते। त्यांनी केरळच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। ते 4 वेळा केरळचे मुख्यमंत्री झाले आणि केंद्र सरकारमध्ये उद्योग मंत्री म्हणूनही काम पाहिले। त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि पक्षाच्या विविध पदाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या। 23 डिसेंबर 2010 हा केरळच्या राजकारणासाठी एक दुःखद दिवस होता। या दिवशी केरळच्या राजकारणात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते के करुणाकरन यांचे निधन झाले। वालचंद हीराचंद हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती होते। त्यांनी भारतातील विमान निर्माण, वस्त्र उद्योग आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले होते। हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरीची स्थापना करून त्यांनी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, जे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर स्वदेशी विमान निर्माण करण्याचे होते। हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरीची स्थापना भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातच झाली होती। त्यावेळी भारताला विदेशी देशांवर विमानासाठी अवलंबून राहावे लागत होते। या परिस्थितीत स्वदेशी विमान निर्मिती उद्योग उभारणे ही एक मोठी आव्हानपूर्ण कामगिरी होती। परंतु वालचंद हीराचंद यांच्या दूरदृष्टी आणि त्यांच्या टीमच्या कठोर परिश्रमामुळे हे शक्य झाले। आज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीने भारताच्या सशस्त्र दलांसाठी अनेक प्रकारची लढाऊ विमाने, प्रशिक्षण विमाने आणि हेलिकॉप्टर तयार केली आहेत। ही कंपनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते। 23 डिसेंबर 1940 हा भारताच्या विमान उद्योगाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे। या दिवशी उद्योगपती वालचंद हीराचंद यांनी बंगळुरूमध्ये हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरीची स्थापना केली। ही घटना भारतातील स्वदेशी विमान निर्मिती उद्योगाची पायाभरणी ठरली।